प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नियती ही मंजिरीला साथ देते की पुन्हा एकदा शिवनाथ मंजिरीचा हेतू हाणून पाडतो. कारण की प्रेक्षकांनो, ज्या पद्धतीने मंजिरीच्या शक्ती परत आलेल्या असतात ती पिंजऱ्यातून बाहेर पडू शकत नाही, परंतु ती नक्कीच तिच्या शक्तीचा वापर करू शकते याची कल्पना शिवनाथला असते. आणि प्रेक्षकांनो, आपण पाहतो की त्यानंतर शिवनाथ तिथून जातो, परंतु त्यानंतर जे घडतं ते मात्र नियतीचा खेळ असतो की आणखीन कोणतं मंजिरीचं षडयंत्र आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. प्रेक्षकांनो, आपण पाहतोय की घरामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं असतं, मंजिरी घरात नाहीये म्हणून अनन्या सुद्धा खूप डिस्टर्ब झालेली असते. आणि ज्या काही गोष्टी नर्मदा आणि मायाने अनन्याला सांगितलेल्या असतात त्यामुळे अनन्याचा रोख पूर्णपणे मीरावर असतो. मीराकडे ती संतापाने पाहत असते, ती मीरावर ओरडत असते. आणि आपण पाहतो की किचनमध्ये जेव्हा मीरा तिच्या वडिलांसाठी डब्बा घेऊन जात असते तेव्हा मात्र अनन्या तिथे येते आणि अनन्या तिला थांबवत असते. माझी आई कुठे आहे सांग, मी तुला सोडणार नाही. तू तुझ्या वडिलांसाठी डब्बा घेऊन जातीयस, तुला तुझ्या वडिलांची काळजी आहे, परंतु माझी आई घरात नाहीये हे तुला दिसत नाहीये का, असं मात्र आपण पाहतो की तेव्हा अनन्या संतापून म्हणत असते. मीराला लवकरात लवकर जाणं आवश्यक असतं आणि तेव्हा अंबिका तिच्या शक्तीचा वापर करून अनन्याला थांबवते. खरं तर अंबिकाला वाईट वाटत असतं की मी हे सगळं तुझ्यासोबत करायला नको होतं, परंतु पर्याय नाहीये. आणि जेव्हा तुला सत्य समजेल तेव्हा मात्र तुला या गोष्टी खऱ्या वाटतील. जो राग सध्या तू मीराचा करतीये तो राग सुद्धा तुझ्या मनामध्ये नसणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो अनन्या तिथेच उभी आहे आणि इकडे मात्र अथर्व हा विचार करत असतो. त्याच्या मनामध्ये अंबिकाबद्दलच्या आठवणी येत असतात. अंबिका सोबत जे काही घडलं ते त्याला समजलं आहे, परंतु त्यानंतर अंबिका सोबत घालवलेले प्रत्येक क्षण हे अथर्वला आठवत असतात. अथर्व अल्बम पाहत असतो आणि तेवढ्यातच मीरा तिथे येते. कारण की तिला आता जायचं असतं, तिच्या बाबाकडे जायचं असतं. तेव्हा ती अथर्वला सांगायला येते. आपण पाहतो की मंजिरीच्या शक्ती परत आल्यानंतर वेदा पुन्हा अथर्वपासून वेगळी होते आणि पुन्हा तिच्या मनामध्ये मीरा आणि अथर्वबद्दल द्वेष निर्माण होतो. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की या सगळ्यांमध्ये ज्या बाईवर आम्ही इतके दिवस विश्वास ठेवला आणि त्यानंतर जे काही आमच्या आयुष्यात आलेलं आहे आणि त्यामुळे अंबिका माझ्यापासून दूर झाली. अंबिकाच्या प्रत्येक फोटोकडे पाहून अथर्वचं मन पुन्हा बेचैन होत असतं. अथर्वच्या डोळ्यात पाणी येतं आणि तेव्हा तिथे मीरा उभी असते. मीरा पाहते तर अथर्व अंबिकाचे फोटो पाहत आहेत. त्यांना वाईट वाटत आहे. खरं तर अंबिकाचा आवाज अथर्वला ऐकू येतोय, परंतु अथर्वला वाटत असतं की अंबिकाने माझ्या समोर यावं. जसं ती मला पाहू शकतेय तसं मी सुद्धा तिला पाहायला पाहिजे असं अथर्वला मनापासून वाटत असतं. प्रेक्षकांनो, इकडे मंजिरीच्या अंताचा खेळ सुरू आहे. त्याचबरोबर रामपुरे कुटुंबामध्ये अथर्वाच्या भावनांचा मात्र मीराला त्रास होत असतो. मीरा सुद्धा अंबिकाला हेच समजावत असते की ताई, तू वेदाच्या बाबांना दिसायला पाहिजेस, परंतु आपण पाहतो की अंबिका या सगळ्या भावनांना कंट्रोल करण्यासाठी सांगत असते. ती म्हणते की सध्या मंजिरीचा अंत महत्वाचा आहे आणि त्यामुळे बाकी गोष्टी नको. परंतु आता मात्र जेव्हा मीरा पाहते की अथर्व फोटो पाहत असताना इतके हळवे झाले आहेत, ते रडत आहेत, यावर एकच उपाय आहे अंबिकाताईने अथर्व समोर येणं. कारण की सध्या त्यांनी स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट ही खूप सावधगिरीने करायला पाहिजे आणि जर त्यांना इतका त्रास होत असेल तर का नाही अंबिकाताईने खरंच अथर्व समोर यायला पाहिजे असं मीराला मनापासून वाटत असतं. प्रेक्षकांनो, इकडे आपण पाहतो की माया नर्मदा सुद्धा विचार करत असतात. त्यांना वाटतं की आता अनन्याने नक्कीच मीराला झापलं असणार आणि मीराकडून नक्कीच कोणती तरी तिला माहिती मिळाली असेल की मंजिरी मॅडम कुठे आहेत. कारण की मंजिरी मॅडम जिथे कुठे असतील ना, मला तर असं वाटतंय की त्या नक्कीच त्या खजिन्याच्या शोधात गेल्या असतील. त्यावरून आपल्याला सुद्धा कळेल की मंजिरी मॅडम कुठे आहेत. आपण सुद्धा त्या खजिन्यापर्यंत जाऊच शकतो. हा सगळा खेळ त्या मीरा आणि मंजिरीचाच आहे. फक्त आपल्यापासून गोष्टी लपवल्या आहेत असं विचार मात्र माया आणि नर्मदा करत असतात आणि त्यामुळे माया अनन्याला शोधत असते. परंतु अनन्या तर किचनमध्ये असते, ती स्तब्ध झालेली असते. जेव्हा एखादी दुसरी व्यक्ती तिला स्पर्श करेल, तिला बोलेल, तेव्हा मात्र अनन्या नॉर्मल होणार असते. परंतु आपण पाहतो की इकडे अंबिका ही मीराला बोलत असते आणि इकडे आपण पाहतो माया ही अनन्याला शोधत किचनमध्ये येते. अनन्या स्तब्ध असते आणि तेव्हा मायालाही कळत नाही की अनन्या काहीच बोलत नाहीये. आणि त्यानंतर आपण पाहतो की माया ही अनन्याला स्पर्श करते आणि तेव्हा कुठे अनन्याच्या लक्षात येतं की ती इथे आली होती तेव्हा मीरा इथे होती आणि त्यानंतर जे काही घडलंय ते मात्र तिला काहीच आठवत नाही. आणि तेव्हा माया म्हणते की हो, असंच माझ्यासोबत सुद्धा होत होतं आणि तेव्हा मला नेहमीच असं वाटत होतं की मीरा सोबत कोणी ना कोणीतरी नक्कीच होतं.
आणि नेहमी तिच्यासोबत असतं आणि बहुतेक तो आत्मा असणार आणि तोच हे सगळं घडून आणतो असं मात्र माया अनन्याला सांगत असते. प्रेक्षकांनो, आता मात्र अनन्याचा संताप हा वाढत जातो, कारण की तिला कळत नाहीये की तिच्यासोबत काय घडलंय आणि ती मीरा कुठे गेलीये. मी तिला माझ्या आईबद्दल विचारत होते असं अनन्या मायाला सांगत असते. तेव्हा माया म्हणते की बहुतेक तिने मुद्दामून असं केलं असणार आणि तिला नक्कीच माहितीये की मंजिरी मॅडम कुठे आहेत. आणि तेव्हा मात्र अनन्याला रडू येत असतं, तिला वाईट वाटत असतं आणि तेव्हा माया मात्र तिला आधार देऊन बोलत असते की अनन्या, असं काही नाही, तू काळजी करू नको, आपण मंजिरी मॅडमला शोधून काढू. आणि तेव्हा मात्र अनन्या म्हणत असते की माया, मी तुला खूप चुकीचं समजलं, खरं तर दादाचं लग्न हे तुझ्यासोबत व्हायला पाहिजे होतं. आणि तेव्हा मात्र माया खूप खुश होते. पण प्रेक्षकांनो, आपण पाहतो तेवढ्यातच मायाला मंजिरीचा आवाज येत असतो, कारण की इकडे मंजिरीने तिचा खेळ सुरू केलेला आहे. मंजिरी म्हणते की तुम्हाला असं वाटत असेल की मंजिरीचा खेळ संपला, खरं तर मंजिरीचा खेळ आता सुरू झालेला आहे. कारण की मार्जरीने मंजिरीच्या हातावर जी काही रेष काढली होती त्यातून रक्त निघत होतं, मंजिरीला जखम झालेली होती. त्यानंतर मंजिरी घरी आल्यानंतर वेदाने मात्र मंजिरीला पिंजऱ्यापर्यंत आणलेलं असतं. परंतु आपण पाहतो की त्या रक्ताचा प्रत्येक थेंब हा मंजिरी जशी जशी पावलं टाकत असते तसे त्या रक्ताचा थेंब खाली पडलेला असतो. त्या मार्गावर मंजिरीच्या रक्ताचे थेंब पडलेले असतात. आणि प्रेक्षकांनो, आपण पाहतो की जेव्हा मंजिरीच्या शक्ती परत येतात तेव्हा मात्र शिवनाथ तिथून जातो, कारण की त्याला माहित असतं मंजिरी पिंजऱ्याच्या बाहेर पडू शकत नाही. आणि त्यानंतर शिवनाथ तिथून जातो. परंतु इकडे मात्र मंजिरी विचार करत असते. ती म्हणते की खरं तर हा नियतीचाच खेळ असणार, तुम्ही खूप नियतीचा विचार करताना. कारण की जेव्हा शिवनाथला ती बरंच काही बोलत असते तेव्हा मात्र शिवनाथ म्हणतो की जे काही घडलं आहे माझ्या आयुष्यात, माझ्या मुलींच्या आयुष्यात, ते सगळं नियतीमुळे घडलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र मंजिरी म्हणते की खरं बरोबर असेल, कारण की नियतीच आता मला या पिंजऱ्याच्या बाहेर काढेल. नियती काय खेळ दाखवते ना, तर तुम्ही पाहालच, कारण की खेळ हा आता माझा सुरू होईल. आणि मंजिरी तिच्या शक्तींना पुन्हा जागृत करून तिच्या जखमेतून जे रक्त खाली पडलेलं असतं तिथून ती एक मार्ग रामपुरे घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. आणि प्रेक्षकांनो, तिला माहित असतं तिचं एक प्यादं जे तिच्यासाठी नेहमीच तत्पर आहे. आणि आपण पाहतो की मंजिरीच्या वशीकरणाचा प्रभाव सुद्धा मायावर असतो आणि त्यामुळे माया प्रत्येक वेळेस मंजिरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिला मदत करत असते. आणि आता सुद्धा असंच काहीसं घडतं. जेव्हा माया ही जंगलामध्ये कैद झाली होती तेव्हा मंजिरीने तिला बाहेर काढलं होतं. परंतु आता सुद्धा माया ही मंजिरीला जेव्हा बोलत असते तेव्हा मायाला भास होऊ लागतात, कारण की मंजिरीच्या शक्तीचा प्रभाव झालेला असतो. आणि त्यानंतर आपण पाहतो जो मार्ग मंजिरीने बनवलेला असतो पिंजऱ्यापासून घरापर्यंत, जसं तिचं रक्त जिथे थांबलेलं असतं, जिथे ती पोहोचलेली असते रामपुरे घरामध्ये, तिथपर्यंत तो प्रवाह असतो. प्रेक्षकांनो, त्यानंतर मात्र मंजिरी जसा आवाज देते मायाला, तसा आवाज मात्र मायाच्या कानावर पडत असतो. मंजिरी ही मायाला आवाज देत असते माया, तेव्हा मात्र मायाला मंजिरीचा आवाज ऐकू येतो. परंतु माया खूप जास्त घाबरते, हा मंजिरी मॅडमचा आवाज आहे आणि मला का ऐकू येतोय. आणि तेव्हा मात्र माया ही मंजिरीला इतरत्र शोधत असते, ती घरात शोधत असते. मायाला पुन्हा पुन्हा आवाज येत असतो. तेव्हा मात्र मंजिरी म्हणत असते, अगं मी बाहेर आहे, बाहेर आहे, तू बाहेर ये. आणि प्रेक्षकांना आपण पाहतो की जेव्हा माया बाहेर येते तेव्हा मात्र जो प्रवाह असतो तो मायाला जखडून ठेवतो, जेणेकरून माया त्या पिंजऱ्यापर्यंत पोहोचेल. परंतु प्रेक्षकांनो, आता मंजिरीचा अंत हा निश्चित आहे. आणि तेव्हा महागौरीचा आशीर्वाद असणारा शिवनाथ आता यातून मार्ग काढू शकेल का, कारण की शिवनाथ हा मंजिरीपासून दूर गेलेला आहे आणि त्याला माहीत नाहीये की मंजिरी कोणता खेळ खेळत आहे. आणि इकडे मात्र मीरा ही शिवनाथकडे निघालेली असते. परंतु जेव्हा ती अथर्वच्या डोळ्यातलं पाणी पाहते तेव्हा मात्र ती अंबिकाला सांगत असते. जेव्हा मीरा निघालेली असते तेव्हा तिथे अंबिका येते. अंबिका सांगत असते की मीरा, काही काळजी करू नको, अनन्या लगेच तिला कोणीतरी बोलल्यानंतर ती लगेच ऍक्टिव्ह होईल, तिची काळजी करू नकोस. परंतु त्यानंतर आपण पाहतो मीरा अंबिकाला सांगत असते की ताई, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा अंबिका म्हणते, बोल ना. त्यानंतर मात्र मीरा अंबिकाला म्हणते, मला तुझ्याकडून वचन हवं आहे, ते तुला द्यावं लागेल. आणि तेव्हा अंबिका मीराचा हात हातात घेते, तिला लाडीवाळपणे विचारत असते, मीरा कोणतं वचन हवंय तुला, चल दिलं वचन. आणि तेव्हा मीरा म्हणते, हे बघ ताई, तुला वचन मला द्यावंच लागेल, तू मला शब्द दिलास. आणि तेव्हा अंबिका म्हणते, हो मी तुला वचन देते, की कोणतं वचन पाहिजे तुला. आणि तेव्हा मात्र मीरा म्हणते की ताई, तू अथर्वला दिसायला पाहिजेस, तू अथर्वच्या समोर यायला पाहिजेस, वेदाच्या बाबांना तुला भेटायचं आहे.
तेव्हा मात्र अंबिकाला धक्का बसतो. अंबिका मीराचा हात झिडकारून टाकते, कारण की हे तिला करायचं नाहीये. आणि जेव्हा मीरा तिला हे सगळं बोलते तेव्हा मात्र अंबिकाला वाईटही वाटत असतं आणि तिला धक्काही बसलेला असतो. परंतु मीरा मात्र अंबिकाला समजावते की मंजिरीच्या शक्ती परत आलेल्या आहेत आणि त्यामुळे वेदा पुन्हा एकदा अथर्वपासून दूर झाली आहे. आणि तेव्हा मला असं वाटतं, तू वेदाच्या बाबांना दिसायला पाहिजेस, त्यांना आधार द्यायला पाहिजेस, कारण की मी आता इकडे बाबांकडे जातेय. मला किती वेळ लागेल, आम्हाला काय करावं लागेल हे सांगता येत नाही, परंतु सध्या अथर्वला तुझी गरज आहे. ताई, तू मला वचन दिलंस, असं मात्र आपण पाहतो की तेव्हा मीरा ही अंबिकाला म्हणत असते. परंतु अंबिका म्हणते, नाही मीरा, हे मी नाही करू शकत. परंतु त्यानंतर मीरा सांगते की तू मला वचन दिलंस ताई, अथर्वसाठी, वेदासाठी तरी तुला हा विचार करावाच लागणार आहे. तुला अथर्व समोर यायलाच पाहिजे, असं मात्र स्वतःहून मीरा अंबिकाला सांगत असते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे आपण पाहतो की मीराने जो पेच अंबिका समोर मांडलेला आहे तो खरंच विचार करून अंबिका अथर्व समोर येईल का? कारण की सध्या अथर्व हा खूप भावनिक झालेला आहे. वेदाही त्याच्यापासून दूर आहे आणि त्यानंतर अंबिका सुद्धा त्याच्यापासून कायमची दुरावलेली आहे. तिचा आवाज ऐकू येतोय, परंतु ती समोर दिसावी अशी मनोमन इच्छा ही अथर्वची होत असते. त्याचबरोबर इकडे जे काही वादळ मीरा आणि शिवनाथचं सुरू असतं त्यामुळे सुद्धा अथर्व खूप डिस्टर्ब असतो, कारण की मीराला माझ्यामुळे हे सगळं काही सहन करावं लागत आहे हे अथर्वला समजत असतं आणि त्यामुळे त्याला त्याचाही त्रास होत असतो. परंतु प्रेक्षकांनो, इकडे मंजिरीचा सुरू झालेला खेळ हा शिवनाथ थांबवू शकेल का हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की शिवनाथ हा मंजिरीपासून दूर गेलेला आहे आणि जेव्हा स्वतःहून माया त्या प्रवाहानुसार मंजिरीपर्यंत पोहोचेल तेव्हा मात्र मंजिरी पुन्हा एकदा मायाला अडकवण्याचा प्रयत्न करेल. आणि यामध्ये मायाचा बळी जाणार का? कारण की मंजिरीला सोडवण्यासाठी त्या पिंजऱ्यापर्यंत जाणं आवश्यक आहे आणि त्यानंतर मंजिरीला पिंजऱ्यातून बाहेर काढणं आवश्यक आहे. परंतु हे सगळं माया करू शकेल का? का पुन्हा एकदा शिवनाथ मंजिरीच्या या हेतूला हाणून पाडतो हे पाहणे इंटरेस्टिंग होईल. तर प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.